जल, अग्नी, भूमी ह्या पंचमहाभूतातील 3 महत्त्वाच्या शक्ती. आणि प्रत्येक शक्ती एक एक चक्षु बनून कार्यरत असल्याने ह्या अलौकिक शक्तीला नाव पडले त्रिनयना. अशा तऱ्हेने शिव, ब्रह्मा आणि विष्णूच्या शक्तीचे अधिष्ठान लाभलेली ही त्रिनयना देवी घुंगरू स्वरूपात त्रेतायुगापर्यंत पडून होती. न जन्म, न मृत्यू, न भूत, न भविष्य, तिन्ही काळी संचार, परंतु कठीण होतचे आयुष्य. होता शक्तीचा संचार, वेदना ठाई ठाई. शिथिल स्नायू, गोठते रक्त, मरणकळा येई. ना शाप ना आशिष असे वरदान हे दिव्य. हे आलिंगन म्हणावे देवीचे की म्हणावे चक्रव्यूह. भेदून जाईल जो जीव सारा सोस. त्यास मिळेल मुक्ती, त्यास मिळेल हो मोक्ष. ज्यास असे दिव्यदृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई. त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळी कन धिटाई. त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. नेत्राला वाचवण्यासाठी लवकरच काहीतरी मार्ग दाखव देवी आई. काय झालं, बरं वाटत नाहीये का अजून? नाही, बरी आहे. पण मग चेहरा का असा झालाय? डोळे भरले, थकल्यासारखी दिसतेस. झोप झाली नाहीये. आज रात्री शांत झोप लागेल तुला. म्हणजे ओळख ओळख माझ्या मनातली ओळख. वरदान आहे ना तुला, तुझी शक्ती माझ्यावर चालते. मनातलं ओळखता येतं की नाही माझ्या? ओळख. तू सांग. सांग. आई पण आली होती ना आपल्या बरोबर नाश्ता करायला? हो, पण नंतर कुठे गेल्या काय माहित. तू सुरू कर ना, बघत काय बसलीयस? हो, काही नाही, तुझी अस्वस्थता कळलीये मला. तुझी मानसिक स्थिती सुद्धा कळते. म्हणून नेत्राला संपवण्याचं प्रेशर तुझ्यावर नाही टाकणार आहे मी. म्हणजे तू? नेत्राचा डाव मी संपवलाय. तिच्या नाश्त्यामध्ये विष घातलं होतं. विष हे मला पोटात गेलं सुद्धा असेल.
हं? आता काय झालंय आणि असं हातातलं घास का उडवलात तिच्या तुम्ही? इंद्राणी काय झालंय? तुम्ही असं का केलं? काय काय झालंय? आई काही नाही, नेत्रा खात होती आणि ह्या आल्या आणि तिच्या हातातला घास उडवलात. घास उडवला का? काय झालंय? आत्या, मी खाल्लंय. मला मला काही झालं नाहीये. बघा, मी अगदी व्यवस्थित आहे ना. या तुम्ही पण बसा, नाश्ता करा. नाही नाही, पण तुम्ही असे घाबरलेले का दिसताय? काय झालंय नक्की? घाबरलीस ना? काहीच नव्हतं नेत्राच्या प्लेटमध्ये. मी इतकी मूर्ख नाहीये असं काहीतरी करून नेत्राला मारेन. आपण एक मूर्खपणा केला मी की तुझ्यावर विश्वास ठेवला. मला वाटलं होतं नेत्राला मारायला तू मला साथ देशील, पण दगा दिलास मला. सोडणार नाही मी तुला. काय झालं सांगाल? नाही, काही नाही, गैरसमज झाला माझा. कसला गैरसमज? नेत्राला काही गोष्टी चालत नाहीत ना. का? पथ्य आहे का तिला काही? हं? नेत्रा, म्हणजे नाही, काही नाही. बरं असू दे, तुम्ही नाश्ता करून घ्या, बसा. नाही, मला नको. अहो भूक नाहीये मला. इंद्राणी, संपवायचं तिला, आणि त्यासाठी तुझी मदत लागेल मला. ताई पण तिला कशाला मारायचं? बिचारी किती चांगली ती. त्या म्हाताऱ्याला मारण्यासाठी तिने तुझी मदत केली आणि तू तिलाच मारायला निघालीस. म्हाताऱ्याला मला मारायचं नव्हतं. मला मारायचं असतं तर इतका खटाटोप केलाच नसता. तिथे घरच्या घरी संपवलं असतं त्याला. म्हणजे इंद्राणीला मारायचं होतं म्हाताऱ्याला. तिला सूड घ्यायचा होता त्याचा. सोड. मी सांगते सगळं, नंतर सांगते. आत्ता राहू देत. हा फोन ठेव तुझ्याकडे. नेत्राला किंवा इंद्राणीला कधीही संपवायला लागू शकतं आपल्याला. मी सांगेन तेव्हा मी सांगेन तसं करायचं. हां, आणि औषधं घे बाळा व्यवस्थित रोज. बरा हो लवकर. बरं हो. बरं असं कसं बरं होणार? कंबोडेमध्ये प्लेगची साथ आली आहे. तिकडचं सगळं उंदीर ना इथे माझ्या घरी पळून आलेत. इथे लपले गेले असतात. हा, तू पण ना सांभाळून राहा ताई. त्याचा एखादा उंदीरून तुला गुदगुलं करेल आणि तुला ना प्लेग होईल. पण ती औषध घे. ताई, मला झटका आल्यानंतर मी असं काहीतरी बरळतो ना. गेल्या 24 तासात मला झटका आलेलाच नाहीये. मी औषधच घेतलेलं नाहीये तरी सुद्धा मी एकदम नॉर्मल आहे. मी पूर्ण बरा झालोय ताई. खरंच बरा हो प्लीज. हा, कर बरा हो. मी एकटी पडले. तुझी मदत लागेल मला. प्लीज बरा हो. मी फोन करेल तेव्हा फोन घे. हा, आणि प्लीज सावध राहा. कुणी पोहोचू शकतं तुझ्यापर्यंत. येते. आत्या, तुम्ही नका एवढे अस्वस्थ हो. पण नेत्र, मला तुमची परिस्थिती समजते, पण आता घाबरण्यासारखं खरंच काही नाहीये.
तुम्ही अद्वैत साहेब आणि बाबांसमोर आता जे केलं ना, त्यामुळे त्यांच्या मनात संशय निर्माण झालाय. काही बोलले का ते? नाही, पण मला माहिती आहे अद्वैत साहेब नक्की मला काहीतरी विचारतील. आणि अर्थात मी त्यांना खरं काय ते नाहीच सांगू शकणार. पण ठीक आहे, मी त्यांना समजावेन काहीतरी. हो, पण बाबांना आपल्याला सगळं काही सांगावं लागेल ना. खरं तर बाबांच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. काय? त्यांना तुमची मदत घेऊन रुपालीबाई साहेबांचा खरा चेहरा अद्वैत साहेबांसमोर आणायचा होता. पण आता रुपालीबाई साहेबांनी आधीच डाव साधला. तिला काय करायचंय ते करू दे. तिचा सामना करायला मी समर्थ आहे. देवी आईनी मला ह्या घरात ज्या कामासाठी थांबवलंय ते कामही पूर्ण करायचंय मला. अरे अद्वैत, उन्वा साईडच्या बजेटच्या मेलवरती तू रिव्हर्ट बॅक नाही केलेस. अद्वैत, काय झालं? तू सांग काय झालंय? एवढा कसला विचार करतोस? नाही, काही नाही. सकाळी जे काही घडलं त्याचाच विचार करतोस ना तू? बाबा, काय होतं ते सगळं? इंद्राणी आत्यांचा नेमका कसला गैरसमज झाला होता? आणि गैरसमज असा कसा असू शकतो? बाबा, मला नाही पटत. काही केलं तर ही गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नाहीये. मी खूप प्रयत्न केला स्वतःला समजावण्याचा, पण मला नाही पटत आहे. अद्वैत, तुला कसं पटवून देऊ? असं झालंय ना, कधी एकदा तुला सांगतोय की हे सगळं रुपालीमुळे होत आहे. बाबा, इंद्राणी आत्यांनी नेत्राला सेफ ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. पण खरं सांगू, माझं मन अजूनही तयार नाही होत आहे. मी समजू शकतो. इंद्राणी जे काही करून बसले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. एक्झॅक्टली. मी तुला तेच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू नेत्रावरती विश्वास ठेव. सगळं व्यवस्थित होईल. हं? जे काही घडलं, ज्या प्रकारे घडलं, त्याबद्दल काय बोलावं खरंच कळत नाहीये मला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच देवी आईच्या चरणी प्रार्थना. देवी आईच्या इच्छेसमोर कोणाचंच काही चालत नाही, हेच खरं आहे. खरंय. मी इंद्राणीची माफी मागितली आणि तिला आता याच घरात राहायला सांगितलंय कायमचं. इंद्राणी आत्तापर्यंत एकटी जगली आहे. मला असं वाटतं आता तिला हक्काची माणसं, निवारा मिळाला पाहिजे. हो, नेत्रांनी सांगितलं मला सगळं. इंद्राणीने जे भोग भोगलेत ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त भयंकर भोग मनोरमाने भोगलेत. तिने कसं आयुष्य काढलं असेल ना, याची मी कल्पनाच करू शकत नाही. मला तिची माफी मागायची होती, पण तुमची ती सख्खी बहीण आहे, त्यामुळे हात जोडून मी तुमची माफी मागते.
तिच्या वतीने तुम्ही मला माफ कराल ना? नाही ताई, असं नका बोलू तुम्ही. नाही. इंद्राणी म्हणते त्याप्रमाणे हे खूप वर्ष अंथरुणाला खेळून होते. देवी आईने दिलेली शिक्षाच होती ती. यांनी मनातल्या मनात माफी मागितली असेल, पण शेवटी ती शिक्षाच होती ना. सगळं आपल्या आत राहिलं. आणि हे गेले. ताई, तुमच्या भावना मी समजू शकतोय, पण तुम्ही हात जोडून माझी माफी मागावी एवढा मोठा नाहीये हो मी. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. इंद्राणी कुठे? त्या बाहेर गेल्यात. मी फोन केला होता त्यांना, येत असते. नेत्रा, तू आबांना घेऊन तुझ्या बेडरूम मध्ये जा. ते प्रवास करून आलेत, थकले असतील. बोला तुम्ही. झाला पळ काढून? पळतेच माझ्यापासून, समोरच येत नाहीयेस माझ्या सकाळपासून. घाबरलीस? काही बोलायचं नाहीये तुला याबद्दल? काय बोल आणि कशासाठी? सत्य जाणून घेण्यासाठी तुला हे जे काही केलंस ते करायची गरज नव्हती. मी तसंही सगळं सांगणार होते तुला, पण आता तुला सगळंच कळलंय. सगळं कळलंय. पण तुला काय वाटलं मी घाबरेन? रुपाली म्हात्रे नाव आहे माझं. अशी कित्येक संकट आली, त्यांचा चोळामोळा करून फेकून दिली मी. मग आता काय? नेत्राला हाताशी धरून माझ्या विरोधात डाव टाकणार? कशी ग तू अशी? मला वाटलं होतं देवभोळी माणसं प्रामाणिक असतात, स्वतः दिलेले शब्द पाळतात, ज्यांनी उपकार केलेत त्यांच्याशी कृतज्ञतेने वागतात. पण तू तर कृतज्ञ निघालीस ग. माझाच डाव माझ्यावर पलटवायला निघालीस. देवभोळी माणसं प्रामाणिक असतात हे अगदी बरोबर आहे तुझं, पण म्हणून आम्ही दोघी मिळून तुझं भांडं वगैरे फोडू असं वाटत असेल तुला, तर तो तुझा गैरसमज. आणि तसं करायचं असतं ना तर कधीच केलं असतं. इतके दिवस नसते थांबले. आणि तुझं सत्य सगळ्यांसमोर यावं म्हणून मला देवी आईने या घरात आणलं नाही. माझा उद्देश वेगळा आहे, जो तुला माहिती आहे. मग काय झाला ना उद्देश साध्य? चचला म्हातारा, पोचला वरती, सेटल पण झाला असेल की आता काही नवीन उद्देश दिलाय देवीने? नेत्राचं रक्षण करणं.